आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष, स्थानिकांकडून आरोप, मांडा आरोग्य केंद्राची दुरावस्था. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीतील टिटवाळा पश्चिमेकडील मांडा परिसरातील महापालिकेचे आरोग्य केंद्र सध्या दुरावस्थेत असून येथे येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. जिल्हा परिषदेकडून हस्तांतरित न झालेली ही इमारत आजही जुनाट अवस्थेत असून याकडे महापालिकेचे प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. मांडा परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्यानुसार आरोग्य सुविधांचा अभाव जाणवतो. किरकोळ आजारांसाठी देखील नागरिकांना खाजगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. विशेषतः गरोदर माता, बालकांचे लसीकरण यांसारख्या प्राथमिक आरोग्य सेवाही अपुऱ्या व असमाधानकारक असल्याने गरीब कुटुंबांचे हाल होत आहेत. कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणारी अँटी रेबीज लस देखील येथे उपलब्ध नसल्याने नागरिकांना कल्याणमधील रुक्मिणी रुग्णालय गाठावे लागते. जागेच्या मालकीचा वाद, निधी दुसरीकडे वळवला. महापालिका अस्तित्वात आल्यावरही ती जागा महापालिकेकडे हस्तांतरित झालेली नाही. त्यामुळे जागेच्या दुरुस्तीसंबंधी कोणतेही निर्णय घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. 2010 ते 2015 दरम्यान तत्कालीन उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनी या जागेसाठी 35 लाखांचा निधी मंजूर करून घेतला होता. मात्र जागेच्या मालकीचा वाद कायम राहिल्याने हा निधी दुसरीकडे वळवण्यात आला. रुग्णांप्रमाणेच कर्मचारी वर्गाचीही कुचंबणा. सध्या आरोग्य केंद्रात 1 पुरुष व 1 महिला डॉक्टर, 4 नर्स, 1 लॅब असिस्टंट, 1 फार्मासिस्ट, 1 अटेंडंट व 16 आशा सेविका कार्यरत आहेत. दररोज 70-80 रुग्णांची तपासणी येथे केली जाते. मात्र अपुरी जागा, औषधांचा तुटवडा, डॉक्टरांची कमतरता तसेच इमारतीतील गळती, घाणेरड्या व नादुरुस्त शौचालयांमुळे येणाऱ्या रुग्णांप्रमाणेच कर्मचारी वर्गाचीही कुचंबणा होत आहे. भगदाड पडल्यामुळे जनावरांचा वावर. इमारतीच्या छताला गळती असून त्यावर टाकलेले प्लास्टिकही अर्धवट अवस्थेत आहे. संरक्षण भिंतीला भगदाड पडल्यामुळे मोकाट जनावरांचा वावर सुरू असतो. त्यामुळे आरोग्याच्या धोक्यांमध्ये भर पडते. महापालिकेने अद्ययावत रुग्णालयासाठी जागा आरक्षित केली आहे. मात्र याबाबतचा प्रस्ताव वर्षानुवर्षे धूळ खात पडून आहे. परिसरातील वाढते नागरीकरण, सांडपाण्याचा निचरा, स्वच्छतेचा अभाव आणि त्यामुळे उद्भवणारे साथीचे आजार या पार्श्वभूमीवर या रुग्णालयाचा प्रश्न अधिक गंभीर ठरतो. या संदर्भात विचारणा केली असता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी दीपा शुक्ला यांनी मांडा आरोग्य केंद्रातील अडचणी मान्य केल्या. तसेच त्यांनी स्वतः पाहणी करून संबंधित विभागाला सुधारणा करण्याबाबत सूचना दिल्याचे सांगितले. लवकरच उपाययोजना करण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले.